नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपल्याला 34 साईज कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग करायची आहे. तर हे बघा, शोल्डर किती घ्यायचं, उंची किती टाकायची, मोंढा किती टाकायचा, छातीचा चौथा भाग कसा घ्यायचा आणि घडी किती टाकायची आहे. तर मी ही संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. हे बघा, उंची आहे आपली 14 इंच. 14 इंच मी उंची घेतलेली आहे, पाहू शकता तुम्ही. तर 14 इंचामध्ये आपल्याला किती इंच प्लस करायचं आहे, तर आपल्याला 1 इंच प्लस करून घ्यायचं आहे. 14 अधिक 1 इंच म्हणजे 15. आणि शोल्डर जे आहे ते घेतलेलं आहे मी 5.5 इंचाचं. 5.5 इंचाचं शोल्डर घेतलं. मोंडा घेतलेला आहे मी 5.25 इंच. अशा पद्धतीने उंचीचं माप, शोल्डरचं माप आणि मोंढ्याचं माप जे आहे टाकून झालेलं आहे. ते बघा, हा झाला मोंढा. आता आपल्याला शोल्डर आणि मोंढा झालेला आहे. आता आपल्याला छातीचा जो चौथा भाग आहे तो कसा काढायचा. आता समजा जे आपण नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी असेल, समजा त्यांना टेपच कळत नसेल, तर त्यांनी ह्या पद्धतीने छातीचा चौथा भाग काढायचा आहे. बघा, 34पर्यंत यायचं. 34पर्यंत येऊन अशा पद्धतीने टेप फोल्ड करून घ्यायचा आणि परत एकदा टेप आपण फोल्ड करून घ्यायचा, म्हणजे 4 भाग होतात. तर 4 भाग झाले म्हणजे छातीचा चौथा भाग निघतो. तर तो किती निघतो, 8.5 इंच. 8.5 इंच मी छातीचा चौथा भाग टाकून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि 2 इंच मी मार्जिनसाठी ॲड करून घेतलेला आहे. तर संपूर्ण घडी जी आहे आपली 10.5 इंच भरणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, उंची जी आहे दोन्ही साईडनं मोजून घ्यायची आणि सरळ रेष मारून घ्यायची. आणि घडीमध्ये आपण 2 इंच ॲड करून घेतलेला आहे. आता आपण जी मोंढा आहे आणि जी छातीचा चौथा भाग आहे, तर ते बघा, मोंढ्याच्या आपल्याला 1.5 इंच जो मोंढा आहे तो 1.5 इंचाचा घ्यायचा आहे. आणि मोंढ्यापासून अशा पद्धतीने टेप शोल्डरपासून मोंढ्यापर्यंत आणून टेप फोल्ड करून घ्यायचा आणि छातीच्या चौथा भागापासून ह्या पद्धतीने हा टेप जो आहे फोल्ड करून घ्यायचा आहे. म्हणजे मध्य सेंटर काढून घ्यायचं आहे छातीच्या चौथ्या भागाचं आणि मोंढ्याच्या मध्य सेंटरचं. ते बघा, शोल्डर किती घ्यायचं आहे तुमच्या मनावर, तुम्ही 1 घ्या, 2 घ्या, 1.5 घ्या, तुमच्या मनावर आहे. मी 2.5 इंचाचं घेतलेलं आहे आणि अर्धा इंच मार्जिनसाठी. तर पूर्ण शिवून आपलं 2.5 इंचच भरणार आहे. असं मी पूर्ण जे आहे 3 इंच भरलेला आहे. आणि बघा, मोंढा जो आहे हा जो आहे आपला बॅक साईडचा मोंढा आहे. तर मी ह्या मोंढ्याला सुद्धा लगेच शेप देऊन घेतलेला आहे. म्हणजे मोंढ्याचं सुद्धा माप टाकून झालेलं आहे, उंची टाकून झालेली आहे, गळ्या रुंदीचं सुद्धा माप टाकून झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला जो पण गळा घ्यायचा आहे तो तुम्ही आवडीनुसार 4 किंवा 3.5चा घेऊ शकता. आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही गळा डीप पण ठेवू शकता, 3 घेऊ शकता. आणि हे बघा, हे जे आहे बॅक साईडचे 4.5 आडवे आणि 4.5 उभे इंच हा जो आहे टक्स पॉईंट आहे बॅक साईडचा. तर आपला जो आहे बॅक साईडचा भाग संपूर्ण झालेला आहे. आता ह्याच भागापासून आपण फ्रंट साईड बनवून तयार करायचा आहे. तर 6.5 इंचाची मी गळा उंची घेतलेली आहे, रुंदी 2.5 इंच घेतलेली आहे, ते फक्त पुढच्या भागासाठी. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आपला मोंढासुद्धा डाऊन करून घ्यायचा आहे. अर्धा इंचाने हे बघा, मोंढा आपण डाऊन करून घेतलेला आहे. आणि तिथून जे आहे तुम्ही 1.5 इंच मोजून घ्यायचा आहे. म्हणजे बरोबर आपला जो 1.25 इंचाचा मोंढा आहे, तो फ्रंट साईडचा जो मोंढा आहे तो 1.25 इंचाचा भरतो. अशा पद्धतीने बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही मोंढे टाकून झाले. आता काय करायचं आहे, आपल्याला घडी जो आपली जी घडी आहे ती मोजून घ्यायची आहे. छातीचा चौथा भाग 8.5 इंच आणि 2 इंच मार्जिनसाठी. संपूर्ण घडी जी आहे ती आपली भरलेली आहे 10.5 इंच. आणि 10.5 इंच घेऊन सरळ रेष मारून घेतली आपण. आता आपल्याला योगपट्टीचं माप टाकायचं आहे. 2.5 इंचाची योगपट्टी घेतली आपण. सरळ रेष मारून घ्यायची आपल्याला योगपट्टीची. आणि वरतून जे आहे आपल्याला 1.25 इंचाने योगपट्टी वाढवायची आहे. तुम्ही 2.5 इंच किंवा 2.25-3 इंचसुद्धा योगपट्टीला पॉईंट देऊ शकता. अशा पद्धतीने हा शेप देऊन घ्यायचा आहे. ही झाली आपल्या योगपट्टीचं पण माप झालं. आपल्याला योगपट्टी जी आहे खालून वाढून घ्यायची आहे 1.25 इंचाची. म्हणजे आपल्याला फ्रंट साईडला ज्यावेळेस आपण ब्लाऊज स्टिच करू त्यावेळेस आपल्या ब्लाऊजला प्रॉब्लेम येणार नाही, म्हणून आपण अशा पद्धतीने 1.25 इंच वाढून घ्यायचा आहे. तर छातीचा जो पॉईंट आहे तो कसा काढायचा आहे, छातीचा पॉईंट मी
10.5 इंचाची घडी आहे, तर 10.5 इंचाच्या निम्म जे आहे 5.25 इंच, इथून आपल्याला 2.5 इंच आणि इथं जे आहे 1.5 इंच, अशा पद्धतीने मापे टाकून आणि आपल्याला कटोरीला गोल शेप देऊन घ्यायचा आहे. संपूर्ण आपलं कटोरीचं जे डायग्राम आहे, जे मार्किंग आहे कटोरी ब्लाऊजचं, ते झालेलं आहे. अशाच पद्धतीने तुम्ही आकृती जी आहे कटोरी ब्लाऊजची संपूर्ण पेपर कटिंग ही तुम्ही आकृती काढू शकता. हे बघा, या पद्धतीने आपण कटिंग करून घेणार आहोत. आधी आपण बॅक साईडचा मोंढा जो आहे तो कट करणार आहोत. हा जो आहे आपला बॅक साईडचा भाग आहे, समजा जो मोंढा आहे तो कट झालेला आहे. आता आपल्याला फ्रंट साईडचा मोंढा कट करायचा आहे. म्हणजे आता आपण फक्त 1.25 इंचाचाच मोंढा ठेवणार आहोत. अशा पद्धतीने हे संपूर्ण ब्लाऊज पेपर कटिंग जे आहे आपण करून घेतलेली आहे. तर आता आपल्याला वाढीव कटोरी जी आहे ती तयार करायची आहे. तर वाढीव कटोरी सुद्धा खूप सोप्या पद्धतीने आहे. अशा पद्धतीने ही जी आहे आकृती काढून घ्यायची आहे वाढीव कटोरीची. तर तुम्ही पाहू शकता, तुमचा जो टेप आहे तुम्ही इथून जे आहे 1.5 इंच वाढवा आणि इथून आहे तुम्ही 1.5 इंच वाढवा. अशा पद्धतीने तुम्ही संपूर्ण कटोरीचं वाढीव कटोरीचं जे माप आहे ते टाकून घेतलं आणि त्याचा आपल्याला 8.5 इंचाचा मध्य सेंटर काढायचा आहे. म्हणजे किती? 4.25 इंच येतो. तर 4.5 इंचाचं मध्य सेंटर आपल्याला काढता येत नसेल तर आपण अशा पद्धतीने काढायचं आहे. बघा, 4.25 इंच मध्य सेंटर आलेला आहे. इथून खालती आपण 2.5 इंच घेणार आहोत आणि स्केलच्या साहाय्याने ही जी रेष आहे ती अशा पद्धतीने मारून घ्यायची आहे आपल्याला. आता आपल्याला आपलं जे आहे 1.5 इंचाने आपली कटोरी वाढून झालेली आहे. इथं बघा 1.5 इंच आणि इथूनही आपल्याला 1.5 इंच. इथून एक तिरकी रेष मारायची आणि मग तुमची जी कटोरी आहे तुम्ही त्या कटोरीला ह्या पद्धतीने गोल शेप देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने ही झाली आपली 34 साईज कटोरी संपूर्ण तयार झालेली आहे. तर आता आपण ह्याची सुद्धा कटिंग करून घेणार आहोत लगेचच. तर खूप सोपी पद्धत आहे, सहज तुम्हालाही समजेल आणि न शिकणाऱ्या मैत्रिणींना सुद्धा शिवता येईल, कटिंग करता येईल. ह्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंग दाखवलेली आहे. उभा टक्स आहे तो घेतलेला आहे मी 2.5 इंच आणि आडवा टक्स घेणार आहे मी 1.5 इंच आणि ह्या पद्धतीने बघा कटोरी फोल्ड केली तर किती छान जे आपली कटोरीला जो शेप आहे तो आलेला आहे. तुम्ही पाहू शकता ही जी आहे संपूर्ण आपली कटोरीची कटिंग आहे ती तयार झालेली आहे. आता आपण लगेचच बाहीची सुद्धा कटिंग करून घेणार आहोत. ही जी बाही आहे मी कट करून घेतलेली आहे, पाहू शकता तुम्ही. आता तुमची जी काही बाही आहे, आपली जी बाही आहे ती आहे, माझी बाही आहे 3.5 इंच आणि 1 इंच मार्जिनसाठी ॲड केलं. म्हणजे संपूर्ण उंची बाहीची जी आहे ही जी आहे आपली अस्तरची बाही कटिंग करतोय आपण. तर संपूर्ण उंची जी आहे 4.5 इंच भरलेली आहे. आता आपल्याला दंडघेराचं माप टाकायचं आहे. तर दंडघेर जो आहे आपला किती आहे, तर दंडघेर आहे तुम्ही घेतलेला आहे 6.25 इंच आणि 2 इंच मार्जिनसाठी. आणि इथून जे आहे आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे आणि 8.5 इंचावर आपल्याला जी आपण कॅप हाईट घेतलेली आहे तिथे एक पॉईंट देऊन घ्यायचा आणि सरळ रेष मारून घ्यायची. इथून आपण 1 इंच पॉईंट देणार आहोत आणि मग तुमच्या बाहीला तुम्हाला या पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे. म्हणजे आपला जसा फिश शेप आहे त्या शेपवाने शेप देऊन घ्यायचा आहे. ही झाली आपली जी मोठी साईडची जी म्हणजे मोठ्या बाजूचा जो शेप आहे, म्हणजे बॅक साईडचा शेप आहे हा, तो आहे मोठा आणि फ्रंट साईडचा शेप आहे तो आहे खोल.
तर ह्या पद्धतीने तुमची बाहीची जी आहे मार्किंगसुद्धा झालेली आहे, ही सुद्धा आपण लगेचच कटिंग करून घेऊ. तुम्हाला जो आजचा व्हिडिओ आहे 34 साईज कटोरी ब्लाऊज पेपर कटिंगचा, तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून मी जे पण व्हिडिओ टाकते ते तुमच्यापर्यंत पोहोचतील व तुम्हाला तुमच्यापर्यंत येतील. तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.